नमस्कार. माझे नाव अरुणा श्रीरंग मुंडे. आज मी तुम्हाला इंग्रजीची 5वी प्रश्नपत्रिका सोडवून दाखवणार आहे. यातला पहिला प्रश्न आहे, द हॉर्स लिव्ह इन, म्हणजे हॉर्स कुठे राहतो? तर हॉर्स ट्रीवर राहतो का, झाडावर राहतो का? तर नाही. हॉर्स वॉटरमध्ये, पाण्यात राहतो का? तर नाही. हॉर्स हा स्टेबलमध्ये राहतो का? स्टेबल म्हणजे काय? तबेला. तर हो, हॉर्स कुठं राहतो? तबेल्यामध्ये राहतो. आणि चौथा पर्याय आहे होल. होल म्हणजे बिळात. तर हॉर्स बिळामध्ये राहत नाही. त्यामुळे हे 3 पर्याय चुकीचे आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. प्रश्न दुसरा, फाइंड द रॉंग पेअर ऑफ वर्ड, म्हणजे रॉंग पेअर आहे बघा, शब्दांची जोडी रॉंग आहे. बघा कुठली रॉंग आहे? स्वीट शुगर. मग शुगर ही स्वीटच असते, गोडच असते. थिन एलिफंट, हॉट सन आणि स्मूथ कॉटन. कॉटन हे स्मूथच असतं, स्मूथ म्हणजे मऊ असतं. हॉट सन म्हणजे सूर्य हा गरमच असतो, पण हत्ती हा थिन नसतो. थिन एलिफंट म्हणलंय, हत्ती हा थिन नसतो. थिन म्हणजे पातळ. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. हा पेअर काय आहे? चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. फाइंड द करेक्ट स्पेलिंग ऑफ कार्डिनल नंबर जानेवारी हॅज डॅश डॅश डेज. मग कार्डिनल नंबरमध्ये पाहिजे आपल्याला. मग जानेवारीमध्ये किती दिवस असतात? तर जानेवारीमध्ये किती दिवस असतात? 31, 31 हे बरोबर आहे. 31 दिवसांचा महिना असतो जानेवारी. बघा, त्यामुळं इथं 31 आहे. 31 येणार नाही. फर्स्ट हे ऑर्डिनल नंबरमध्ये येतात, कार्डिनल नंबरमध्ये येत नाही. 31 डेज असतात, हे बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 सुद्धा इथं बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4, वी टेस्ट विथ आवर, म्हणजे आपण टेस्ट कशानं करतो? नोज. नोज म्हणजे नाकानं करतो का? नाही. टीथ. टीथ म्हणजे दात. दातानं सुद्धा टेस्ट करत नाहीत आपण. हँड, हातानं सुद्धा टेस्ट करत नाहीत. तर टंग. टंग म्हणजे आपण जिभेनं काय करतोय? चव घेतोय. टेस्ट ही आपण जिभेनं घेतोय. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, सिलेक्ट प्रॉपर वर्ड टू कंप्लीट द कंपॅरिझन. ॲज कोल्ड ॲज, मग कोल्ड काय आहे? बी आहे का कोल्ड? तर नाहीये. कोल्ड ग्लास आहे का? कोल्ड स्पॅरो आहे का? चिमनी, ग्लास आणि बी नाहीये कोल्ड. त्याच्यामुळं कोल्ड काय असते? आईस्क्रीम असते. मग ॲज कोल्ड ॲज काय आहे? आईस्क्रीम आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं आर्टिकल चूज करताना ए कधी लिहायचंय, ॲन कधी लिहायचंय, द कधी लिहायचंय. मग आपल्याला माहिती आहे इथं यच आलंय. यच आल्यामुळं AEIOU मधील जेव्हा स्वर येतील तेव्हा आपण त्याच्या पुढं ॲन लावतोय, पण इथं यच आलंय. यच हे काय आहे? व्यंजन आहे. त्यामुळं आपण काय करूया? अ लावूया. धिस इज अ हाऊस. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढं बघा, द सन रायझेस इन द डॅश डॅश डायरेक्शन. मग सूर्य कुठून उगवतो? सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडनं उगवतो का पश्चिमकडनं का दक्षिणकडनं का उत्तरकडनं? आपणाला हे माहीत पाहिजे. किंवा आपल्याला दिशा सुद्धा इंग्रजीतल्या आपल्याला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर हे माहिती आहे. परंतु कधी कधी आपल्याला काय होते, इंग्रजीमध्ये ज्या डायरेक्शन्स आहेत ते आपल्याला माहीत नसते. तर इंग्रजीमध्ये नॉर्थ, बघा नॉर्थ, त्यानंतर साऊथ असते, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि इकडं वेस्ट असते.
मग सूर्य कुठून उगवतो? तर सूर्य हा ईस्टकडनं उगवतो. पर्याय क्रमांक 1, पूर्व दिशेला सूर्य उगवतो. ईस्ट म्हणजे काय? पूर्व. आणि वेस्ट म्हणजे काय? पश्चिम. त्यामुळे सूर्य कुठून उगवतो? ईस्टला उगवतो. आपण पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर लिहिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 8 बघा. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे आपल्याला इथं विशेषण शोधायचं आहे. इथं आपल्याला एक वाक्य दिलंय, द बॅग इज हेवी. मग या वाक्यामधलं आपल्याला विशेषण शोधायचंय. बॅग हे नाउन आहे, नाम आहे. त्याच्यामुळं बघा हेवी काय झालं? हेवी म्हणजे जड. बॅग कशी आहे? तर बॅग जड आहे. जड म्हणजेच हेवी. हेवी हे काय झालं? या वाक्यातलं ॲडजेक्टिव्ह झालं. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. डिसेंबर इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. मग डिसेंबर हा कितवा महिना आहे? तर 12th. मी मागच्याच प्रश्नपत्रिके, मला वाटते 4थ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की डिसेंबर इज द 12th मंथ ऑफ द इयर. 12th येतं बघा इथं. 12 येत नाही, 12th मंथ येतं. 12th मंथ ऑफ द इयर म्हणजे डिसेंबर हा 12वा महिना आहे. 12 महिना नाही येणार इथं, 12वा महिना आहे. वर्षातील 12वा महिना आहे. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय आपण इथं केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. मग कुठंतरी चुकीच्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी यूज केलेलं आहे असा एक पर्याय आहे बघा. याच्यामध्ये बघा वी हॅव चं हे काय आहे? संक्षिप्त रूप आहे. हे डू नॉटचं संक्षिप्त रूप आहे. हे यू आरचं संक्षिप्त रूप आहे. पण हे संक्षिप्त रूप इथं चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी जे आहे, ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे ही चुकीची वापरलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 11वा बघा. इन विच सेंटेन्स द क्वेश्चन मार्क इज युज्ड इन रॉंग वे. म्हणजे इथं चुकीच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क वापरलेला आहे. इथं प्रश्न विचारलेला नाहीये तरी सुद्धा क्वेश्चन मार्क विचारलाय असं एक वाक्य आहे बघा. पहिला पर्याय बघूया. आर यू रेडी म्हणजे तू तयार आहेस का? हा प्रश्नच आहे. त्यामुळे हे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. डू यू रीड दिस बुक. बघा म्हणजे तुम्ही हे किंवा तू हे पुस्तक वाचलेस का? हा पण एक प्रश्नच आहे. त्याच्यामुळं हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. व्हॉट अ बिग सरप्राईज पण हा प्रश्न नाहीये बघा. किती मोठं सरप्राईज हा काय प्रश्न झालेला नाहीये. त्याच्यामुळं खरं तर 3 पर्यायच बरोबर आहे. पण आपण 4था पर्याय सुद्धा वाचूया. हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव म्हणजे तुला किती भाऊ आहेत हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे इथं बरोबर प्रश्नचिन्ह, इथं हा पण प्रश्न असल्यामुळे इथेही बरोबर प्रश्नचिन्ह आणि 1 नंबरचा हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे इथंही बरोबर प्रश्नचिन्ह वापरलंय. पण पर्याय क्रमांक 3 हा प्रश्न नाहीये तरी सुद्धा इथं प्रश्नचिन्ह वापरलाय. पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर येत आहे. पुढचा 12वा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ द लेटर यू. म्हणजे तुम्हाला इथं 4 पर्याय दिलेत आणि एकाचा साऊंड उच्चार हा वेगळा आहे. मग कशाचा उच्चार वेगळा आहे बघा बरं. तर इथं बघा सन, इथं गन, इथं फन आणि इथं पुश आलंय बघा. इथं सन आलंय, इथं गन आले, इथं फन आले, पण इथंच पुश येते बघा. इथंच मात्र पुश येते. त्यामुळं इथला पर्याय, इथं जे यू आलंय याचा उच्चार वेगळा आलेला आहे. सगळ्यामध्ये डिफरंट उच्चार असलेला शब्द. आता बघा पुढं प्रश्न क्रमांक 13. चूज द करेक्ट वर्ड टू द ॲड टू फॉलोइंग लिस्ट. म्हणजे इथं 3 नावं दिलेली आहेत बघा. मनी, सेल आणि कॉइन. याच्याशी मिळता जुळता पर्याय खालीलपैकी कुठला आहे किंवा त्याच्याशी संबंधित असलेला पर्याय खालीलपैकी कुठला आहे हे विचारलेलं आहे. मनी म्हणजे पैसा, सेल म्हणजे
देणे. कॉइन म्हणजे नाणं. मग याच्याशी संबंधित बेड आहे का? नाही. हॉल आहे का? नाही. बँक आहे का? हो, बँक आहे. मनीशी संबंधित बँक आहे, कॉइनशी संबंधित आहे, सेलच्या संबंधित बँक आहे. त्यामुळं कार सुद्धा कॉइनशी मनीशी संबंधित नाहीये. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर आहे. बघा प्रश्न क्रमांक 14. रूट ग्रो इन डॅश डॅश डायरेक्शन. म्हणजे जेव्हा रोप वाढते आपलं किंवा मूळ जेव्हा वाढते झाडाचं, तेव्हा कुठल्या दिशेनं वाढते? तर मूळ हे अपवर्ड डायरेक्शननी वाढत असते. डाऊनवर्ड म्हणजे खाली, राईट म्हणजे राईट साईडला. नाही तर जे झाडं असतात ती सहसा म्हणजे सगळीच झाडं ही अपवर्ड डायरेक्शननीच वाढतात. जशी वाढत जातात त्याच्या फांद्या परत इकडं तिकडं जातात, परंतु वाढताना झाड हे अपवर्ड डायरेक्शननीच वाढतं. पुढचा प्रश्न क्रमांक 15. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट युज्ड टू आस्क अ क्वेश्चन. म्हणजे पुढील पैकी पुढे 4 पर्याय दिले, त्याच्यामध्ये एक असा पर्याय आहे ज्याचा वापर करून आपण कोणालाही प्रश्न विचारत नाहीत. वॉटचा वापर करून आपण प्रश्न विचारतो. बघा वॉट म्हणजे काय, तर काय हे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतोय. त्यानंतर हाऊ म्हणजे किती म्हणून सुद्धा आपण प्रश्न विचारतोय. आणि वेअर म्हणजे कुठे म्हणून सुद्धा आपण प्रश्न विचारतोय. पण वेंट म्हणजे जाण्याविषयी आपण प्रश्न विचारत नाही. वेंट म्हणजे जाणे, ह्या शब्दाचा वापर करून आपण कोणालाही प्रश्न विचारत नाहीत. पुढचा बघा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 बघा. What time will it be after 15 minutes. म्हणजे 15 घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत बघा, तर घड्याळामध्ये 5:45 वाजलेत आणि अजून 15 मिनिटांनी किती वाजणार आहेत हे म्हटलंय. तर अजून 15 मिनिटांनी किती वाजतील घड्याळामध्ये, तर बरोबर घड्याळामध्ये अजून 15 मिनिटांनी 6 वाजतील. मग इथं पर्याय क्रमांक 12, 5, 7 आणि 6 6 o'clock आहे बघा. इथं 12 o'clock, इथं 5 o'clock, 7 o'clock आणि 6 o'clock. म्हणजे अजून 15 मिनिटांनी घड्याळामध्ये किती वाजणार आहेत? 6. पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. सिलेक्ट द पेअर ऑफ मंथ्स हॅव्हिंग 31 days. म्हणजे असे 2 पर्याय शोधा जे 31 दिवसांचे आहेत. म्हणजे इथं महिन्यांची नाव आहेत आणि ती दोन्ही जी महिन्यांची नाव आहेत ती 31 दिवसांची आहेत, असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर बघा पहिला पर्याय आहे जुलै ऑगस्ट. तर जुलैमध्ये पण 31 दिवस येतात आणि ऑगस्टमध्ये पण 31 दिवस येतात. त्यामुळे आपला पहिला पर्याय बरोबर आहे. तरी पण आपण दुसरा बघूया. एप्रिलमध्ये 30 दिवस येतात आणि मे मध्ये 31 दिवस येतात. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये 31 दिवस येतात आणि नोव्हेंबरमध्ये 30 दिवस येतात. मे मध्ये 31 दिवस येतात आणि जूनमध्ये 30 दिवस येतात. बघा कोणत्या महिन्यात किती दिवस येतात या संबंधी व्हिडिओ सुद्धा आहे, तो पाहिला तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस येतात. पुढचा 18वा प्रश्न आहे बघा. प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. प्लुरल फॉर्म ऑफ चाइल्डचा प्लुरल फॉर्म काय? तर चाइल्ड हे सिंग्युलर फॉर्म आहे बघा, आपल्याला प्लुरल शोधायचंय. तर चाइल्डचा चाइल्ड्स येत नाही, चाइल्डचा चाइल्डिंग पण येत नाही, तर चाइल्डचा चिल्ड्रन हे प्लुरल फॉर्म येतो. पुढं प्रश्न क्रमांक 19. आय डॅश डॅश अ बुक टुमॉरो आले म्हणजे हे वाक्य उद्यासाठी वापरलंय. म्हणजे इथं कुठला शब्द बसणार? रीड बसत नाही, रीड्स बसत नाही, विल रीड येते. उद्यासाठी वाक्य आहे, त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 येते.
आय विल रीड अ बुक टुमॉरो. हे वाक्य इथं बरोबर जुळतंय. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स. तर आपल्याला इथं पहिल्या पर्यायामध्ये एच आणि ए दिलंय, ए आणि एच दिलंय, तिसऱ्यामध्ये एन आणि एच दिलंय, चौथ्यामध्ये एच आणि ओ दिलंय. मग इथं पूर्ण शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी कुठले 2 शब्द घालायचे आहेत. तर त्यासाठी आपली शब्दसंपत्ती सुद्धा जास्त पाहिजे. हा शब्द लिहिलेला आहे डॉटर, DAUGH. डॉटर म्हणजे मुलगी. तर ए आणि एच हे 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहेत, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 21. सिलेक्ट द कलर विच कम्स सेकंड इफ अरेंज इन अल्फाबेटिकली ऑर्डर. म्हणजे इथं तुम्हाला 3 रंगांची नावं दिलेली आहेत आणि याच्यापैकी तुम्हाला सेकंड अल्फाबेटिकली म्हणजे ABCD नुसार जो दुसऱ्या नंबरवरती शब्द येतो तो इथं तुम्हाला पर्याय क्रमांक बरोबर म्हणून द्यायचा आहे. मग याच्यासाठी आपण पहिलाच शब्द पाहायचा आहे. याच्यामधला पहिला, तिसऱ्यामधला पहिला आणि चौथ्यामधला पहिला. ABCD नुसार म्हणजे ABCDEFG. जी हा पहिल्यांदा, G, HIJKLMNO हा दुसऱ्यांदाला, O, PQR तिसऱ्यांदाला, PQRSTUVWXY आणि Z म्हणजे हा शेवटी राहिला. मग पहिल्यांदा कुठला आलाय? ग्रीन, कारण ABCD मध्ये जी पहिल्यांदा येतं. त्यानंतर O आलाय, ऑरेंज आलाय, त्यामुळे आपल्याला सेकंड शब्द पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपण बरोबर देऊया. पुढचा प्रश्न, कंप्लीट द मोटो. आपल्याला ही जी घोष वाक्य दिलेलं आहे खाली ते आपल्याला पूर्ण करायचे. त्यांनी जिथं डॅश दिलंय तिथं आपल्याला एक वर्ड घालायचा आहे. डॅश डॅश ट्री सेव्ह लाईफ. म्हणजे आपण काय केल्यावरती आपलं आयुष्य वाचेल. तर कट ट्री केल्यावरती, झाडं कापल्यावर वाचेल का? तर नाही वाचणार. पुट ट्री केल्यावर वाचेल का? नाही. सेव्ह ट्री, हा झाडं जर आपण वाचवली तर मात्र, म्हणजे सेव्ह ट्री सेव्ह लाईफ, जर आपण झाडं वाचवली तर मात्र आपलं आयुष्य वाचू शकतंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. तर इंडिपेंडन्स डे ऑफ इंडिया इज इन द मंथ ऑफ. मग इंडिपेंडन्स डे म्हणजेच स्वातंत्र्य दिन कुठल्या महिन्यात येतो? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च का ऑगस्ट? तर स्वातंत्र्य दिन हा ऑगस्टमध्ये येतो. 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन असतो. प्रश्न क्रमांक 24. रीड द फाइंड आउट द रॉंग पेअर. म्हणजे दोन्ही आपल्याला कम, केम, वेंट, वॉन्ट, डान्स, डान्स्ड, लाईक आणि लाईकड हे काय केलेले आहेत त्यांनी? तर शब्दाचा भूतकाळी शब्द दिलेला आहे. मग